नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीव्ही प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, सरकारने दिली मोठी बातमी। कोणत्या पेन्शन धारकांची पेन्शन वाढणार? तर बघा, जे कोणते पेन्शन धारक आहे त्यांची पेन्शन वाढणार आहे, तुम्हाला याचा लाभ होणार आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या, योजनाविषयक माहिती, शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीव्ही प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आता वेळ वाया न घालता आजची ब्रेकिंग न्यूजला सुरुवात करूया। तर आता सरकारने कोणती मोठी बातमी दिलेली आहे पेन्शन धारकांसाठी, ही संपूर्ण माहिती बघूया। तर बघा, सरकारने दिली मोठी बातमी, सांगितले कोणत्या पेन्शन धारकांची पेन्शन वाढणार आहे। तर आता पेन्शन 27 ऑक्टोबर 2023 कार्यालयीन ज्ञापनात पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने DO-PPW वर्धित महागाई मदत DR साठी कोण पात्र असेल आणि यांची गणना कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ DR 42% वरून 46% पर्यंत वाढवला। सुधारित महागाई सवलत 1 जुलै 2023 पासून लागू। आता कोणत्या निवृत्ती वेतन धारकांना याचा लाभ मिळाला आहे ते बघा। DO-PPW नुसार वाढीव दर DR चा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतनधारक, नागरी निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारकला दिला जाणार आहे। तर याशिवाय ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, प्रोव्हिजनल पेन्शनर्सना हा लाभ मिळेल। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशांच्या बाबतीत आवश्यक आदेश विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केले जातील। आता किती वाढ होईल याच्यामध्ये बघा, महागाईच्या सवलतीत 4% वाढ करण्यात आलेली आहे। DRD मध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्ती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पाक्षिक पेन्शन मध्येही वाढ होणार आहे। उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 40,100 रुपये मूळ पेन्शन मिळते। 42% महागाईच्या सवलतीवर पेन्शनधारकाला DR म्हणून 16,842 रुपये मिळत होते। ताज्या वाढीनंतर त्याला दरमहा DR म्हणून 18,446 रुपये मिळतील। त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा 1,604 रुपयांची वाढ ही होणार आहे। तथा DO-PPW ने बँकांना पुढील कोणत्या आदेशाची वाट न पाहता निवृत्ती वेतनधारकांना आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना DR चे विवरण ताबडतोब सुरू करण्यास सांगितले असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वाढीव महागाईची सवलत लवकरच मिळण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे बघा, एकूणच सर्व जे पेन्शनधारक आहेत त्यांना पेन्शन वाढ होणार आहे असे सरकारने मोठी बातमी दिलेली आहे। आता याच्यामध्ये कोणाला लाभ होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे। अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या, योजनाविषयक माहिती आणि शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीव्ही प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।